हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप सी 2025 या परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, पूर्वीच्या जागा या 938 होत्या, त्यानंतर आता त्याच्यामध्ये जागावाढ झालेली आहे। तर पूर्वीच्या 938 वरून सध्याच्या 1741 एवढ्या जागा त्या ठिकाणी वाढलेल्या आहे। एवढ्या जागा वाढल्यामुळे कट ऑफ हा निश्चितच कमी येईल। त्यानुसार आपण कट ऑफ किती लागेल हे बघूयात। तर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ म्हणजे कट ऑफवर कोणत्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो। तर बघा, जागा 1741 आहे। आयोग हा जागांच्या प्रमाणात 16 विद्यार्थी घेत असतो, म्हणजे प्रत्येक जागेला 16 या रेशोने विद्यार्थी घेत असतो। तर 1741ला 16ने गुणिल्यानंतर 27 ते 28 हजार एवढे मुलं आयोग मेन्स परीक्षेला घेणार आहे। त्यामुळे 27 ते 28 हजार हा खूप मोठा आकडा आहे। त्यानुसार आपण कट ऑफ बघूयात। तसेच फॉर्म किती जणांनी भरला होता, तर 1,30,000 ते 1,50,000 जणांनी फॉर्म भरला। आणि त्यानंतर कॅन्डिडेट्स, ॲक्च्युअल कॅन्डिडेट्स किती अपीअर झाले, तर 1,30,000 ते 1,50,000 मधून सुमारे 20-30 हजार मुलं ही गैरहजर असतातच, कारण की एक्झाम सेंटरवर प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये 3-4 जण अब्सेंट असतात। त्यामुळे कॅन्डिडेट्स अपीअर हे 1,00,000 ते 1,30,000 एवढे कॅन्डिडेट्स आपण गृहीत धरूया। आणि टायपिंग स्टुडंट डिफरन्स म्हणजे काही मुलांची टायपिंग असते, त्याच्यामुळे ते कट ऑफवर परिणाम करतात, आणि ज्यांची नसते त्यांच्यासाठी मार्क्स जास्त आणावे लागतात। त्यानुसार आपण हा सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहोत। जागा, फॉर्म फिल बाय कॅन्डिडेट्स अपीअर आणि टायपिंग स्टुडंट डिफरन्स या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत। तर बघा, MPSC कंबाईन ग्रुप सी 2025 एक्सपेक्टेड कट ऑफ हा ओपन मेलसाठी 48 ते 52 इतक्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे 48 पासून ते 52 पर्यंत हा कट ऑफ लागेल। आणि मेन्सची तयारी कोणी करावी, तर ओपन मेलसाठी मी सांगतोय, बाकीच्या कॅटेगरींनी त्यांच्यानुसार कट ऑफ आपला प्रेडिक्ट करावा। तर ओपन मेलसाठी 45च्या पुढे म्हणजे 45 प्लस मार्क्स असणाऱ्या मुलांनी मेन्सची तयारी करायला काय हरकत नाही। मला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।